तर बघा फ्रेंड्स, इथे जी तार कंपाऊंडच्या आतमध्ये जी मी झाडे लावलेली आहेत बघा, भरपूर अशी झाडे आहेत इथं लावलेली सगळी. आंबा, संत्री, लिंबुनी सगळी झाडं लावलेली आहेत इथं घरापाशी. आणि तिथेच मी त्या झाडाच्या म्हणजे झाडाच्या तिथे खाली कंपाऊंड जे केलेले झाडाला, तर तिथे मी वांग्याची झाडं लावली होती. छोटी छोटी रोपटं लावली होती, कारण की म्हणलं घरी खाण्यापुरती वांगी येतील त्याला. आणि त्याला नाही कोणतं औषध मारलेलं नाही, काही सुद्धा नाही औषध मारलेलं, तरी सुद्धा त्याला किती भारी वांगी आले तुम्हाला मी दाखवते. तर बघा, किडलेली सुद्धा नाही येत इथं, थोडी सुद्धा वांगी किडकी नाही येत इथं. हो का, 2 वांगी मोठीच्या मोठी आलेत इथं बघा. हा, काटा मोडला. आणि इथे पण आहे इथं छोटं वांग आलेलं इथं सुद्धा. इथं बघा, प्रत्येक झाडाच्या खाली वांगे आलेत इथं. खूप सुंदर अशी झाडेला वांगे आलेत, त्याला औषध कुठलंच नाही मारलेलं. हो का, खाली तर सगळ्या झाडांना अशी वांगे आलेत इथं नैसर्गिकरित्या. तर कोणतंही औषध नाही मारता. तर हे खाल्लेलं अन्न चांगलं असतं, जे की बिना औषधाचं असतं. आणि त्याच्यासाठीच आता इथं घरापाशी जे इथं माती पांगवलेली आहे काळी, तर तिथं आता आमची दगडी याचायचं चाललेलं आहे बघा. दगडी गोळा करतोय आम्ही सध्या, कारण इथे खाण्यापुरती तरकारी लावायची म्हणून. तर आता दगडी गोळा करता करता म्हटलं तुम्हाला दाखवावं आमच्या झाडाला किती छान वांगे आलेत, केवढी भारी. आणि किडलेली सुद्धा नाही, त्याला औषध नाही मारलेलं तरी सुद्धा वांग्याला अजिबात सुद्धा कीड नाही. खूप छान अशी वांगे आलेत. तर घरची पिकं खाल्लेली कधीही चांगली, बिना औषधाची, आहे की नाही हो. तर चला, आता आम्ही सगळेजण दगडी गोळा करायला लागलेलो आहे. तर आता दगडी गोळा करून घेतो. चला, बाय बाय.